कॉस्ट सर्टिफिकेट हा आम्हाला दिला गेला. कॉस्ट सर्टिफिकेटमध्ये त्यांनी एक लाईन टाकलेली आहे की द ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ हर ट्रीटमेंट इज, हे 4,54,000ची त्यांनी एक अंदाजन रिक्वेस्ट टाकलेली आहे. हे रिक्वेस्ट लेटर आहे. हे लेटर घेऊन आम्हाला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, हे महालक्ष्मीला एक ऑफिस आहे, इथे जाऊन अप्रुव्हल घ्यायचं होतं. तर हे आम्ही त्वरित, त्यांनी सांगितलेलं 5 वाजेच्या आत तुम्हाला जावंच लागेल. तर आम्ही जवळजवळ 3 वाजता तिकडे पोचलो. माझा भाऊ गेलेला, 3 वाजता तिकडे पोचला. हे आता हे 4,54,000चं अप्रुव्हल होतं, रिक्वेस्ट होती, त्याच्यानं अप्रूव्ह करत. तर अप्रुव्हल त्यांनी 1,54,000चं 1,54,000चं रिक्वेस्ट त्यांनी ॲक्सेप्ट केली. आणि त्यांनी काय सांगितलं, आमचं एक शॉप आहे जे परेल, आपलं भुईवाडा परेलच्या इथे एक त्यांचा शॉप आहे, ते तिकडे रिक्वेस्ट दाखवा, आमचा अप्रुव्हल दाखवा आणि तुम्हाला ते औषधं देतील, ते घेऊन जावं. तसंच माझा भाऊ तिकडे गेला त्या शॉपमध्ये जेव्हा ते रिक्वेस्ट दाखवली, तर शॉपवाल्यांनी सांगितलं की फक्त तुमचं 20,000 अप्रूव्ह झालेले. तर हे गणितच मला कळलं नाही. आणि त्यांनी 20,000चं इंजेक्शन सांगितलं, हे आपण देऊ शकतो. तर तसंच आम्ही, तो भाऊ इथे घरी आला, ऑफिस इथे हॉस्पिटलमध्ये आला आणि सांगितलं, अरे ते लोक 20,000चं अप्रुव्हल देत आहेत. त्यांनी 145चं अप्रुव्हल दिलं होतं, पण औषध दुकानामध्ये गेल्यावर त्याला बोलतात 20,000चं अप्रूव्ह केलेलं आहे, त्याच्यावरती मी देऊ शकत नाही. तर त्यांचं हे कॅज्युअल होतं की हां ठीक आहे, तेवढंच अप्रुव्हल आता दिलं आहे त्यांनी, तर तेवढं तुम्हाला भेटणार. मग तसाच माझा भाऊ तिकडे धावत गेला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की सर, थोडंसं पेशंट काही क्रिटिकल आहे, असं तसं. तर त्यांनी मग 1च्या जागी 2 आम्हाला इंजेक्शन जे होते ते दिले, ते घेऊन इथे जमा केले. ते झालं. बाकीचे इंजेक्शन त्यांना तेव्हाच्या तेव्हा पाहिजे. मला थोडं थांबा, कारण फंडचं मला अरेंज करायला लागेल. तो तर नाही, आम्हाला आत्ता आता पाहिजे, नाहीतर तुमचं औषधाविना जर पेशंटला काय झालं तर मग आम्ही त्याला जबाबदार नाही. ते पण लिहून घेतलं. ते झालं. त्याच्यानंतर त्यांनी हॅरॅसमेंट करायला चालू केलं. म्हणजे अशी तशी हॅरॅसमेंट नाही, चुका पण खूप केल्या त्यांनी. आता ते सांगणार नाहीत, पण तुम्हाला तर मी सांगू इच्छितो, त्यांनी काय काय मला तर अशा प्रकारे एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या योजना असून आम्हाला फक्त मदत मिळाली ती 20,000 रुपयाची, ते सुद्धा एक इंजेक्शन. मग आता ह्या योजनांवर विश्वास ठेवायचा का नाही, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मी स्वतः गव्हर्नमेंटच्या योजना सगळ्यांना देत असतो, आणि आज मला जो अनुभव आला प्रॅक्टिकल, तो खूप भयंकर होता. म्हणजे एक जननी योजना जी 42 डेजपर्यंत तुम्हाला सपोर्ट देते, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पैसे देत नाही. दुसरी एक राजीव गांधी योजना आहे, त्या टायमाला तुमच्याकडे स्टॉकमध्ये ती औषधं देत नाही आणि 1-2 महिना सांगते अजून येणार नाहीत औषध. आणि तिसरी एक सपोर्टिव्ह जी संस्था बोलतो, त्याच्यामधनं आम्ही 5 लाखाचा अंदाजे 5 लाखाचा अप्रुव्हलसाठी पाठवलं, तर ती आम्हाला फक्त 20,000, 1,45,000चं अप्रुव्हल देते, पण 20,000 त्याच्यामध्ये फक्त आम्हाला औषध देते. आता हे काय गणित कळालं नाही. असो, त्यानंतर आम्हाला सांगतात की आत्ताच्या आता औषधं पाहिजेत, आमचे सगळे पर्याय संपलेत, आता तुम्ही काही करा आणि औषधं आणा आणि जमा करा. तर मी बोललो मला वेळ लागेल, कारण मला फंड वगैरे सगळं अरेंज करायला लागेल. तर आम्हाला ते काय सांगू नका, तुम्ही जे काय असेल ते तुमचं लुकआउट आहे. आमचा इथे जोपर्यंत औषधं आणणार नाही तोपर्यंत तुम्ही काही नका करू काही करू शकत नाही. तर ठीक आहे, आम्ही ते चालू झालं. तर त्या दरम्यान मी काय त्यांना एक रिक्वेस्ट केली होती की आता हे जे 10 दिवस ट्रीटमेंट चालू होती, जो मिनी किमो चालू होता ते चालूच होतं. तर मिनी किमो चालू होता, तर त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला ट्रीटमेंट कुठपर्यंत आली, काय आलं, तर आमच्या घरच्यांना थोडं माहिती हवी होती. तर त्यांचं बोलण्याचं पुढचं वाक्य असं होतं की तुम्ही घाबरून जाल. बोला ठीक आहे. नाही, पहिला आधी बोलले की सगळा रिपोर्ट फाईलमध्ये ठेवलेला आहे, तुम्हाला समजत नाही का फाईलमधलं. आता आपण मेडिकल फील्डमधलं नाही, त्याच्यामुळे फाईलमधलं समजणं तर आपल्या तर ह्याच्यात नाही आहे. त्यांना बोला आम्ही नॉर्मली डॉक्टरला आपण विचारतो, कोणत्याही डॉक्टरला जे ट्रीटमेंट चालू असेल पेशंटबद्दल, की बाबा काय झालं, पुढे काय, कसं चाललंय त्याचं, एवढंच विचारायचं आहे. बोलतं नाही, एक काम करा, उद्या 3 वाजता तुम्हाला टाईम देतो,
तुम्ही तुमचे 15 जणं आणि ते जे पेशंट आहे त्यांच्याकडचे 15 जणं घेऊन या, आम्ही तुम्हाला सगळं सांगणार, पण त्याच्यानंतर परत कधी विचारायचं नाही, एकदाच सांगणार. तर मी बोललो सर मी घरच्यांना, डॉक्टर बोललो घरच्यांना आणणार आहे म्हणजे, तर बोलतं ते आम्हाला काय माहिती नाही, ते 15-15, 30-35 जण घेऊन या एकदाच होईल. आणि नंतर परत पुढचं वाक्य त्यांचं, आणि दुसरं ते काय मेहरबानी करायला इथे येत नाही आहेत, त्यांना आल्यावर इथे प्रत्येकाला ब्लड डोनेट करूनच पाठवणार आम्ही. म्हणजे हे काय धमकीच झाली एक टाईपची. तर मी काय बोललो नाही त्याच्यावर, ठीक आहे, कारण आपला पेशंट होता म्हणून काय बोललो नाही त्यांना. त्याच्यानंतर गेलो दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी काकांना आणि आत्याला, तिच्या काकांना आणि आत्याला आम्ही फोन करून बोलवलं. ते बोलले ठीक आहे आम्ही येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते येत होते. येत असताना 1-2:30 वाजता माझ्या पेशंटजवळ जाऊन डॉक्टर बोलतोय तुमचे मिस्टर काय बुद्धी कमी आहे का, त्यांना अक्कल नाही का, समजत नाही का. त्याच्यामुळे काय झालं, तर 3 वाजता माणसं येणार होती, तुमची कुठे 15-20 माणसं. तर तिने मला फोन केला, तेव्हा मी औषध आणायला खाली गेलो होतो. नंतर मग काका काकी आले, मग मी वरती आलो औषध घेऊन. आणि नंतर लांबूनच हाक मारतात, अरे कुठे आहेत तुमची 15 माणसं. ना त्या सांगितलं सर 15 माणसं वगैरे नाही आहेत, आम्ही 2 माणसं घरातली माणसं आणले, आणि ते फक्त त्यांना डॉक्टरांशी बोलायचं की बाबा ट्रीटमेंट कशी चालली आणि पुढे काय काय होणार आहे त्याच्याबद्दलच माहिती हवी होती. तर म्हणलं चला मागच्या केबिनमध्ये चला. मागे केबिन होता, तिकडे काका आणि आत्याला बसवलं, मी स्वतः बसलो आणि डॉक्टर बसले. आणि डॉक्टरचं नाव काय होतं ते, कल्पिता नाही रिजवान डॉक्टर जे हँडल करत होते केस असं सांगत होते. तर ते येऊन बसले आणि कल्पिता मॅम तिकडनं व्हिडिओ शूट करते आमचा. साधारण जो आपण डॉक्टरांना विचारू शकत नाही का पेशंटबद्दल, ते सुद्धा ती व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ चालू केला. नंतर ते रिजवान डॉक्टर बोलतात की वडील कुठे, हे तुम्ही कोण. तर काका बोले की मी पेशंटचा काका आणि आत्या. वडील कुठे आहे, बोलो वडील आजारी असतात. आई कुठे आहे, आई पेशंटसोबत आहे, मग त्यांना पण घेऊन या. उद्या असं नको बोलायला की तुम्हाला त्यांना सांगितलं नाही. मग त्यांना परत तिकडनं घेऊन मीटिंगमध्ये बसलो, काय विचारलं नाही. त्यांची रेकॉर्डिंग त्याच्याकडे असेल, ती रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला कळेल. त्यांच्याकडे रिजवान डॉक्टर नाही तर कल्पिता मॅम या दोघांच्या मोबाईलपैकी एका मोबाईलमध्ये ती रेकॉर्डिंग आहे, ते तुम्ही बघा काय होतं त्याच्यामध्ये. एवढं काय मोठं का नव्हतं, पण आपण माझी प्रायव्हसी जी मीटिंग होती ती त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे. म्हणजे उद्या फक्त त्यांचं एकच इंटेन्शन, उद्या कोण बोललं ना त्यांना की आम्हाला माहिती नाही, तर ते रेकॉर्ड दाखवायचे की तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. मग त्यांनी ते सगळं सांगितलं, आम्ही काय बोललो नाही त्याच्यावर. मग थोडं 1-2 प्रश्न इकडे तिकडे झाले, नंतर त्यांनी क्लिअर केलं, आता तुम्हाला सांगितलं आहे, याच्यापुढे आमच्याकडे यायचं नाही विचारायला, तुमच्या नातलगांना तुम्हीच सगळं सांगायचं. हे बोलून ती मीटिंग संपली. हे बोलल्यानंतर आपल्या डोक्यात काय आहे ना, आपण पेशंटचा विचार करतोय, हे लोक काय कुठल्या पद्धतीने ट्रीट करतायत. आता घाबरायला लागलं मग मी, हे असं बोलतायत, एकदम भीती वाटायला लागली. त्याच्यामध्ये 2-3 इन्सिडेंट्स असे झाले. माझं पर्सनल इन्सिडेंट, एक दिवस सकाळी 2 ब्लडच्या बॉटल होत्या, त्या घेऊन आम्हाला एका टेस्टसाठी पाठवायच्या होत्या. ते एक बॉटल मला दिली, एक बॉटल बाकी होती, रक्ताची ब्लडची बॉटल, एक बॉटल बाकी होती. तर त्यांनी सांगितलं नंतर जी बॉटल आली ना, काय एक नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करा तुम्ही आणि त्यांना ती बॉटल द्या, ते टेस्ट करून पाठवून देतील. तर मी ठीक आहे, मी वेट करतो. तर माझ्याच वेळेवर दुसरा एकाचं पेशंटचं पण सेम ते लोक ट्रीटमेंट करत होते, आणि त्यांना पण त्या 2 बॉटल दिल्या त्यांनी. आणि ते मोबाईलवर त्यांनी फोन केला आणि ते गेले आणि सबमिट केलं त्यांनी, त्यांचं झालं. नंतर दुपार झाली, 3-4 वाजले आणि अचानक आले, बोलतो तुम्ही नेलं नाही ते काय, म्हणजे तुम्ही दुसरी बॉटल बोललात म्हणून थांबलेलो. बोलतो हां तुमची दुसरी बॉटल आहे, ठीक आहे. तर दुसरी बॉटल त्यांनी काढून दिली, 2 बॉटल. आणि मी त्यांना फोन केला, ज्यांच्याकडे ब्लड टेस्ट करायचे होते ना, तर त्यांना फोन केला. तर त्यांनी मला समोरून सांगितलं, मी सांगितलं तो तेजस्विनीमधून बोलतोय, तेजस्विनी माझं नाव, म्हणजे पेशंटचं नाव तेजस्विनी आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही जरा ब्लडच्या बाटल्या जरा चेक करा तुमच्याकडच्या. मी बोललो काय झालं भाऊ, बोलतोय ना मला नावं दोघांवरची चेक करा. ते एकावरचं नाव तेजस्विनी होतं आणि दुसऱ्यावरचं नाव काय होतं बहिणीला माहिती आहे, दुसऱ्या बाटलीवर वेगळंच नाव होतं. तर त्याने मला समोरून सांगितलं हे नाव आहे का बघा. मी बोललो भाऊ तुम्हाला कसं माहिती, मग तेच नाव होतं. मी बोललो भाऊ तुम्हाला कसं माहिती. बोलतं सकाळी ज्या पेशंटनी आम्हाला 2 ब्लडच्या बॉटल दिल्या
त्या ब्लडच्या बॉटलमध्ये एक तेजस्विनीचं ब्लडचं बॉटल होती आणि एक त्या पेशंटची ब्लडची बॉटल होती. म्हणजे तुमची ऑलरेडी एक बॉटल माझ्याकडे आलेली आहे आणि त्यांची टेस्ट थांबवलेली आहे, आम्ही केलेली नाही, कारण इकडचं डिपार्टमेंट आम्हाला कम्युनिकेशनच नाही होत आहे. त्याच्यामुळे आम्ही तो वेट करतोय तुमच्या किंवा तिच्या बॉटलचा यायचा, आणि तेवढा तुमचा फोन आला म्हणून तुम्हाला विचारलं की बॉटल चेक करा. तर मी घाबरलो. तर मी त्या मॅडमला, जे कल्पिता मॅडमला सांगितलं तुम्ही फोनवर बोला, त्यांना बोलायचं आहे. बोलतं नाही, कोण आहे ते, आम्ही नाही बोलणार, काय संबंध माझा. मी बोललो ते ब्लडचा काहीतरी इश्यू झाला आहे म्हणून ते बोलत आहेत. तर त्यांनी फोनवर त्यांना सांगितलं अरे तुम्ही ते सकाळी तेजस्विनीची एक बॉटल पाठवलेली आहे आणि एक दुसऱ्या पेशंटची बॉटल पाठवलेली आहे, तर काय करायचं. ते एकदम कॅज्युअल बोलते की हां ठीक आहे, मग आता ते 2 बॉटल घ्या आणि एक्सचेंज करून टेस्ट करा. हे असं असतं का कुठे? विश्वास कसा ठेवायचा? ती आमचीच बॉटल होती का दुसऱ्याची होती का, नाव दुसऱ्याचं लिहून पाठवलेलं, म्हणजे दुसऱ्याचा रिपोर्ट तिसऱ्यालाच लावून आणि त्यांची ट्रीटमेंट वेगळीच काहीतरी करून, हे काहीतरी भयंकर वाटलं मला. तर मी घाबरल्यानंतर मग रोजच चालू झालं, तिचं हॅमरिंग चालू झाली. आणि जेव्हा मी ते काकीनं मिटिंगला बोलवलं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्हाला एवढा त्रास दिला ना. आमची सासूबाई, तिची आई, चालताना येत नाही, तर त्यांना लंगडे बोलायची. लंगडत का आल्यात? तुम्हाला दुसरा माणूस नाही का तुमच्याकडे? व्यवस्थित माणसं ठेवा ना पेशंट जवळ. लंगडी पांगडी माणसं कशाला ठेवतात? व्यवस्थित माणसं ठेवा. हे बोलणं शोभतं का एका डॉक्टरला? त्याच्यानंतर मी बसलेलो, तर त्या आई फाईल घेऊन त्यांनी बोलवलं. ते बोलायची पद्धत पण वेगळी, फक्त हाक म्हणणार तेजस्विनी, आणि आपण घाबरत ते धावत जायचं, ते हार्ट अटॅक आल्यासारखं, किंवा काय होईल काय नाही, काय सांगेल नाही काय नाही. तर त्या फाईल घेऊन पाठवल्या. आईला बोलू फाईल घेऊन जाऊ, त्यांना द्यायची. फाईल ठेवल्या, तर ती मॅडम बोलते, डॉक्टर मॅडम कोण, ती बोलते की ह्याच्यातनं हा रिपोर्ट काढून द्या. तर त्या आई बोलल्या मला काय समजणार आहे ह्याच्यातलं? मग तुम्हाला समजत नाही तर तुम्ही थांबता कशाला? ज्या समजदार आहे त्याला इथे बोलवा ना. मग परत आई इथे आल्या केबिनमध्ये आणि मला सांगितलं तुम्हाला बोलवत आहे. मग मी गेलो. मी बोललो मॅम काय झालं? बोलतं असं, ते रिपोर्टचं नाव मला माहीत नाही, कारण मी मेडिकल फील्डमधला नाही, तर त्याच्यामुळे तिने एक काहीतरी नाव सांगितलं, हा रिपोर्ट काढून द्या. तर बोललो मॅडम मला मी नाव हे पहिल्यांदा ऐकतोय तुमच्या तोंडातून. तर बोलतं मला माहीत नाही, ते रिपोर्ट मला हवं आहे. मी बोललो मला माहितीच नाही, रिपोर्ट तुम्ही कुठून शोधून देऊ? मला काय माहीत नाही, जोपर्यंत रिपोर्ट नाही मिळणार तोपर्यंत हे माझा फॉर्म आहे ना तो भरणार नाही मी. मग मी आपलं ते रिपोर्टचं ते नाव सांगितलं, ते नाव शोधत एक पेज पलटतोय. 2-5 मिनिटं झाली. बोलते एवढा टाईम लागतो का तुम्हाला? म्हणलं मॅडम मला माहिती असेल तर मी शोधणार ना, मी नावं चेक करतो, तुम्ही ते नाव सांगितलं ते मी सर्च करतोय त्याच्यामध्ये. फाईल आपटली जावा. हे असं बिहेवियर. माझा पेशंट एवढा आता सिरियस होता का ते देवाला माहिती, पण पेशंट माझा आहे आणि इथे ह्यांचं जे हॅरेसमेंट चालू होती ती वेगळ्या पद्धतीने चालू होती. म्हणजे एक इन्सिडेंट सांगितलं तर मी आता बरेच विसरलो पण असेल, पण हे रोजची हॅमरिंग काहीही करतायत. आणि शेवटी काय झालं, फायनली त्यांना कसला राग आला का माहिती नाही. आम्हाला काय सांगितलेलं, जे गोळ्यांचे किमो आहेत ना, जे किमो ते चालू कंटिन्यू रिपोर्ट येतो 17-18 दिवसांनी, तोपर्यंत चालू ठेवते. तोपर्यंत मी काय नॉर्मल होतं, कारण ते तिने ॲक्सेप्ट केलं होतं, तिच्या बॉडीला वगैरे ॲक्सेप्ट झालं होतं, ते किमो चालू होते. अचानक तिला काय राग आला मला माहीत नाही, पण त्या दिवशी तिने रात्री हेवीवाला किमो लावला. हेवीवाला म्हणजे त्या 3 कुठल्या लाल कलरच्या 3 बाटल्या आणि एक येलो कलरची बाटली असते, ती एकत्र येऊन एक किमोचा डोस तो दिला जातो, तो लावला. मला वाईफने मला फोन करून बोलवला, अरे हे काहीतरी नवीन लावत आहे. मग मी आलो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी माझी कन्सेंट घेतली. इव्हन ते ब्लड चढवायचं, प्लेटलेट, माझी सहीशिवाय काय केलेलं नाही. ह्या अचानक त्यांनी किमो लावला. तर मी थोडा घाबरलो, मला समजलं नाही आधी काय आहे ते. तर मी आजूबाजूला विचारलं, ते बोलतात ते किमो आहे, ज्याच्यानी केस जातात, ज्याच्यानी त्रास होतो, तो लावला. तर मी त्यांना विचारलं मग हे का लावलं, कशासाठी लावलं? रिपोर्ट आल्यानंतर लावणार होते ना. नाही तुम्ही अगोदर कन्सेंट सगळ्या दिलेल्या आहेत, तर आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर काम करतोय. तर मला ते काय पटलं नाही, तुम्ही न सांगता अचानक लावलं तर काहीतरी वेगळं. आणि तिला विचारलं तर ती बोलते मला थोडं चक्कर वगैरे येते, थोडं माझं बोट वगैरे हे होत आहेत, सून पडतायत, मुंग्या येत आहेत. तर मी घाबरलो. मग मी तिच्या भावाशी आणि आमच्या सर्वांशी कन्सल्ट केलं. तर त्यांनी सांगितलं किमो खूप भयंकर आहे, एक तर तिचं प्रेग्नन्सी आहे, त्याच्यामध्ये ते किमो ॲक्सेप्ट करेल का ते पण माहीत नाही. तुम्ही किमो चढवलाच कसा, त्यांना विचारा. समोरून मला सांगत होते की विचार, पण विचारण्यासारखी इतकी सोयच नव्हती तिथे. कारण तिथनं उत्तरं जी मिळत होती ना आम्हाला वेगळ्याच पद्धतीने मिळत होती. तिथे जे उभे होते, माझी बहीण, भाऊ, तिचा भाऊ किंवा माझे भाऊ दुसरे,
ते तुम्हाला जर तुम्ही त्यांच्याकडनं ऐकाल ना तर त्यांचं वेगळी स्टोरी असेल, कारण प्रत्येकाचा हा एक्सपिरियन्स आहे. तिथे बरंच काहीतरी वाईट गोष्टी घडतात, पण आपण ते नाही सांगू शकत. म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं ना ते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग वैतागलो. मग त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की त्यांची HOD राऊंडला रोज येतात सकाळ. तर ती HOD ज्या दिवशी ती त्रास द्यायला लागली ना त्या दिवशी HOD आली. HOD आमच्यासमोर उभी राहिली आणि तर माझी कंप्लेंट ती कल्पिता मॅम HODला करते की यांचा हस्बंडला काय आहे समजत नाही, कन्फ्यूज असतात, ते डिसिजन नाही घेऊ शकत, काय करतात ते त्यांनाच माहीत नाही. HODचं लगेच उत्तर होतं, ठीक आहे कन्फ्यूज आहेत ना मग त्यांना घरी पाठवा. मग त्याच्यानंतर मला नाही वाटत की तिथे ट्रीटमेंटसाठी ते लोक माझ्यासाठी उभे आहेत. त्यांनी ते डिसिजन घेतलेलं, त्यांच्याकडनं डिसिजन घेतलं होतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे काय झालं ते मी तुम्हाला सांगितलं. मग त्या दिवशी रात्री मग तिचा भाऊ आला. भावाला मी सांगितलं असं. भावाचा पण एक्सपिरियन्स, भावानी पण बरेच ठिकाणी फोन वगैरे केले. आम्ही फंडसाठी पण खूप प्रयत्न केले, पण तेवढा फंड उभा नाही राहू शकला. प्रयत्न खूप होते, सगळ्यांचे होते, सगळं घरदार माझ्यासोबत उभं होतं. पण त्यानंतर मला डिसिजन घ्यावं लागलं, कारण हे हॅरॅसमेंटमुळे मला डिसिजन घ्यावं लागलं आणि गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या निकामी पडल्या. तर त्याच्यामुळे मी तो रात्री डिसिजन घेतला. त्यांना सांगितलं आता किमो नका लावू. दुसऱ्या दिवशीपासून प्रोसेस चालू झाली. त्याच्या प्रोसेसमध्ये पण खूप अख्खा दिवस गेला माझा, कारण ते योजना पण कॅन्सल करायची होती. कारण योजना लावलेली, त्याचा उपयोग नाही झाला, पण मला ती योजना कॅन्सल करूनच तिथनं सोडून घ्यावं लागलं. मग मी जे काय झालं घरी आणली. घरी बाबूला आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं. भाऊ 6 तारखेला डिलिव्हरी झाली, बाबू दाखवला नव्हता. 18 तारखेला मी तिला घेऊन आलो. मी 3 तारखेला 2 तारखेला घर सोडलेलं आहे. मी 18 तारखेला तिच्यासोबत घरी आलो घेऊन, आणि तेव्हा आम्ही बाबूला बघितलं. तेव्हा डोळ्यात पाणी आलं तिच्या. त्याच्यानंतर ती खूप शांत झाली. म्हणजे मला वाटतं तिची इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर घरी ती 4 दिवस व्यवस्थित होती. त्यानंतर 18 तारखेला मी तिला घरी घेऊन आलो. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तिने बाबूला बघितलं. खूप खुश झाली, डोळ्यात पाणी आलं. आणि नंतर मला वरती येऊन सांगितलं आता आपण बाबूला घेऊया नको, कारण इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आहे. ते बाबूचं पण एक प्रकरण वेगळंच आहे त्याच्यामध्ये. बाबू आमचा 20 दिवसाचा आहे. त्याचा जन्म 6 तारखेला झालेला आहे. तर त्याची पण काळजी आमच्या घरातले सगळे, माझी वहिनी, माझा भाऊ, माझी बहीण, माझे सगळे भाऊ, हे सगळे करत आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही, म्हणजे चिंता नाही असं बोलू शकत नाही, पण एक काळजी ते घेत होते सगळे. त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ हिला देऊ शकलो. शेवटी घरी आलो. नंतर बोलली की आपण मी व्यवस्थित होईन, त्याच्यानंतर आपण बाबूला घेऊया. कारण तिचं इव्हन दूध पण चाललं नव्हतं. डॉक्टरने सांगितलं तिचं दूध पण चालणार नाही. तर त्याचं पावडरचं दूध आणि औषधं चालू आहेत त्याची. तर अशी भयावह परिस्थिती आज माझ्या अंगावर आलेली आहे. आणि 4-5 दिवस खुश आनंदी होती. नंतर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि स्लो मोशन जास्त झाले. त्याच्यामुळे ती आम्हाला सोडून गेली. खूप दुःख वाटतंय, पण एवढंच आहे, एक इच्छा आहे की आता जे काय झालं मला माहिती आहे, मी अनुभवलं. मी माझ्या पूर्ण कुटुंब, फॅमिली, तिच्या भावानी, आईनी अनुभवलं. पण असा अनुभव दुश्मनालाही मिळू नये ही माझी इच्छा आहे. आणि यासाठी मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे. कारण योजनांवर आपण विश्वास ठेवतो किंवा डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, पण हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही. पण फसवाफसवी खूप प्रमाणात चालू आहे. ॲटलिस्ट ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तरी नाही व्हायला पाहिजे होती. पण जी आज मी अनुभवलं ना, मला खूप वाईट वाटतंय. दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये हीच एक माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे जे KM हॉस्पिटलनी जो 2 डिपार्टमेंट होते, एक 40 नंबर डिपार्टमेंट, एक MICU डिपार्टमेंट आणि एक 42, या तिघांनी मला लेखी माफी मागावी ही माझी एक इच्छा आहे. आणि तीच माझ्या बायकोसाठी श्रद्धांजली असेल. एवढंच बोलतो. बाकी खूप आहे बोलासारखं, पण मी जे माझ्या मनात जे आता होतं ते मी सगळं तुम्हाला सांगितलं. छोट्या छोट्या गोष्टी पण खूप आहेत, पण इतकंच बोलून निरोप घेतो. आज प्रथमच हे जे 20 दिवसांचं माझं जे काय मनोवेदना होती ती मी आज SMB न्यूज चॅनल, यूट्यूब न्यूज चॅनलवर मी पहिल्यांदाच शेअर करत आहे.
धन्यवाद. नमस्कार. माझं नाव दीपेश पाटील. तेजस्विनी ही माझी मोठी वहिनी होती. ती जरी वहिनी असली तरी माझ्या आईसारखी होती. त्याच्यामुळे आम्ही जे प्रयत्न करत होतो ते मी वहिनीसाठी नाही तर माझ्या आईसाठी प्रयत्न करतो, असे आमचे प्रयत्न चालू होते तिला वाचवण्याचे. पण जे केईम हॉस्पिटलचं मॅनेजमेंट होतं, जे डॉक्टर्स होते आणि तिथला सपोर्ट स्टाफ होता, तो बिलकुल सपोर्टिव्ह नव्हता. आणि सपोर्ट स्टाफ किंवा डॉक्टर्स हे तिथले क्वालिफाईड होते की नाही हाच आम्हाला एक मुळात प्रश्न आहे. कारण आम्हाला जे आलेले एक्सपिरियन्सेस आहेत जे मागच्या एक 25 दिवसामधले, ते असे होते की एखादा डॉक्टर बेसिक पण लॉजिक लावू शकत नाही. जर का एखादी टेस्ट जर का करायची झाली तर त्या टेस्टसाठी ब्लड द्यावं की युरिन द्यावं हे जर का त्या डॉक्टरला माहीत नसेल तर तो डॉक्टर नक्की क्वालिफाईड आहे की फक्त पैसे देऊन डिग्री घेतली आहे किंवा कशी डिग्री मिळाली आहे ते मला पण माहीत नाही अजून. जर का बेसिक नॉलेजच तुमच्याकडे नाही तर तुम्ही पेशंटला ट्रीट कसे करताय. ॲडमिट झाल्या दिवसापासून डिस्चार्ज घेईपर्यंत आम्हाला फक्त त्या हॉस्पिटलमध्ये वाईट एक्सपिरियन्सेसच आलेले आहेत. जेव्हा ॲडमिट केलं गेलं तेव्हा जे आमच्यासोबत झालं की आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सांगितलं गेलेलं की दोघांमधलं आम्ही एकालाच वाचवू. तर त्यावेळी आमची परिस्थिती काय होती. जर का ट्रीटमेंट ड्युरेशनमध्ये काही झालं तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी जर का नातेवाईकांवरती टाकलं गेलं तर मग आम्ही लोक हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन का जावं. आम्ही घरीच डिलिव्हरी जी पूर्वी होतं ती तशी केली असती. आम्ही डिलिव्हरीसाठी पेशंटला जेव्हा घेऊन गेलो तेव्हा आमचा पेशंट हा बरा होऊन त्या हॉस्पिटलमधून बाहेर व्हावा या इंटेन्शनने गेलेलो. पण आम्हाला हे नव्हतं माहिती की तिथली जी परिस्थिती आहे ती एवढी भयानक असेल. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आज जाताना भीती वाटावी असंच जे आमच्यासोबत झालेलं आहे ते झालेलं आहे. सर्वजण म्हणतात की आपण गव्हर्नमेंटच्या दिलेल्या फॅसिलिटीज घेत नाही आहोत. गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे त्यांच्यामध्ये सगळ्या यंत्रणा आहेत, पण त्यांचा यूज हा सामान्य माणसाला किती होतोय हे आता आम्ही अनुभवलंय. शून्य यूज होतोय तो आम्हाला, काहीही यूज होत नाहीये. कारण त्या ज्या ड्युरेशनमध्ये आमच्या पेशंटला प्रॉपर केअर किंवा प्रॉपर ट्रीटमेंट मिळालीच नाही. MICUमध्ये जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हाचा जो तुम्हाला सांगितलं माझ्या भावाने तो तर भयानक होताच. पण जे नंतरची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जे पोटातलं जे घाण असते ती बाहेर जेव्हा येते ती क्लीन करण्याची जबाबदारी, त्याच्यामध्ये खूप जास्त इन्फेक्शन होण्याचे पॉसिबिलिटीज होतात. ती माझी बहीण तिने ते साफ केलं. आता साफ करताना आम्हाला ऑड वाटलं नाही कारण ती आमचा माणूस होता, तो आमच्या फॅमिली मेंबर होता. पण जे प्रिकॉशन्स घ्यायचे असतात ते आम्ही मेडिकल फील्डशी रिलेटेड नसल्यामुळे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे जर का त्याच्या आमच्या हेल्थवरती किंवा इतर कोणाच्या हेल्थवरती काही परिणाम झाला असेल त्याला जबाबदार कोण असलं असतं. आम्हाला गाईड पण केलं गेलं नाही. जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा हे आमचं काम नाही, ते तुम्हालाच करावं लागेल हे आम्हाला सांगण्यात आलं. डिलिव्हरी झाल्याच्या नंतरची जी चादर होती ज्याच्यामध्ये सगळं ते घाण लागलेली, सगळं रक्त वगैरे लागलेलं, मी आणि वहिनीचा जो भाऊ होता लहान, आम्ही दोघं कंटिन्युअस त्या नर्सला सांगत होतो की ही चादर तुम्ही बदलली पाहिजे कारण त्याच्यामध्ये रक्त आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज असतील, त्याचं इन्फेक्शन तिला वहिनीला होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि तिची कंडिशन जी आहे ती जे रिपोर्ट्स जे काढले त्याच्यामध्ये थोडीशी क्रिटिकलच सांगितली आहे. मग तिची क्रिटिकल कंडिशन असताना तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये ह्याची काळजी कुठे घेतली डॉक्टरांनी किंवा मग त्यांच्या सपोर्ट स्टाफने. 2 दिवस मागे लागल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी ती चादर बदलली गेली. ते पण आम्ही सतत मागे लागून जी इमिडिएटली बदलली. पहिल्या गोष्टी म्हणजे तिची डिलिव्हरी ही MICU वॉर्डमध्ये व्हायलाच नव्हती पाहिजे, ती लेबर वॉर्डमध्ये व्हायला पाहिजे होती. त्यानंतर तिची जी कंडिशन होती त्याच्यामुळे तिला स्पेशल केअरची गरज होती, त्याच्यामध्ये पूर्ण सिस्टर्स किंवा डॉक्टर्स यांची संपूर्ण टीम तिच्या आसपास हवी होती, ज्याच्यातलं एकही अवेलेबल नव्हतं तिथे. जिथे आम्हाला स्वतःहून सांगावं लागलं की बाबा बाळ बाहेर आलंय, तुम्ही येऊन तिला अटेंड करा. हे खूप चुकीचं आहे. आणि हे आम्हाला जे घाबरवलं गेलेलं की तुमचा पेशंट तुमचा एवढा क्रिटिकल आहे, तर मग त्या क्रिटिकल पेशंटची काळजी घेण्यासाठी तिथे डॉक्टर्स कुठे होते, तिथला सपोर्ट स्टाफ कुठे होता. त्याच्यानंतर जे कॅन्सर वॉर्डमध्ये जे शिफ्टिंग झालं तिथल्या ज्या डॉक्टर कल्पिता होत्या त्या इतक्या अनप्रोफेशनल होत्या, इतक्या उद्धट होत्या की इतका उद्धट माणूस मी माझ्या 31 वर्षाच्या आयुष्यात कधी बघितला नाही. इतका इनसेन्सिटिव्ह माणूस असूच नाही शकत. म्हणजे एखाद्या वयस्कर व्यक्तीशी आपण बोलताना थोडासा आपला आवाज जरी मोठा असेल तरी तो आपणहून लहान होतो. त्या एखाद्या 60-70 वर्षाच्या बाईला ती लंगडी पांगडी बोलू शकते, हे म्हणजे तिच्यावरचे दिलेले संस्कार पण दिसून येतात.
की एखाद्या म्हाताऱ्या बाईला तू लंगडी पांगडी कशी बोलू शकतेस? वयोमानानुसार सर्वांचीच अवस्था उद्या माझीही होणार आहे. उद्या त्या ज्या कल्पिता मॅडम होत्या त्यांचीही तीच अवस्था होणार. ही त्यांची मानसिक स्थिती झाली की त्यांच्यावरती आलेले संस्कार झाले की ते अपमान वगैरे करत होते. ते आमचा अपमान करत होते ते ठीक होतं की आम्ही लहान आहोत वयाने, पण आमच्याकडे लहानपणापासून असे संस्कार दिलेले आहेत की वयस्कर माणसांची आपण बड्या आवाजात पण बोलू शकत नाही. त्या आमच्या आई वडिलांना आम्ही कधी बड्या आवाजात बोलत नाही, त्याला बाहेरची व्यक्ती येऊन जर का लंगडी पांगडी बोलत असेल तर आम्हाला किती त्याचा त्रास झाला असेल. हा झाला प्रश्न त्यांच्या बिहेवियरचा. पण त्यांची जी ट्रीटमेंट होती, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक युरिक ॲसिडच्या टेस्टसाठी मला पाठवलं गेलं आणि जे युरिनची बॅग लावलेली त्याच्यातनं त्यांनी पाणी घेऊन मला सांगितलं की हे घेऊन तुम्ही प्रायव्हेट लॅबॉरेटरीमध्ये जाऊन ते टेस्ट करून घ्या. मी ते घेऊन गेलो, टेस्टला दिलं, पेमेंट वगैरे केलं आणि मी वरती आलो. त्या लॅबॉरेटरीमधून मला फोन येतो हे सांगायला की तुम्ही रक्त खूप पातळ दिलं आहे. तर मी म्हटलं मॅडम ते रक्त दिलेलंच नाही, ते युरिन आहे. तर त्या मला असं म्हणतायत की युरिक ॲसिडचं टेस्टिंग ही युरिनमधनं होते हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हटलं मी तर मेडिकल फील्डमधनं नाही, त्याच्यामुळे मला ह्याच्यातलं झिरो नॉलेज आहे. मला जे डॉक्टरांनी दिलं ते मी तुम्हाला घेऊन आलो. मी गेलो त्या कल्पिता मॅडमकडे की बाबा लॅबॉरेटरीमधल्या मॅडम अशा सांगतायत की युरिननी टेस्ट होणार नाही युरिक ॲसिडची. तर त्या एकदम कॅज्युअली म्हणायला अच्छा नाही होणार का, मग त्या डॉक्टरांना सांग रक्त काढून द्यायला. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज नाही की कोणत्या टेस्टसाठी रक्त दिलं जायला पाहिजे आणि कुठल्या टेस्टसाठी युरिन दिलं गेलं पाहिजे. एक ब्लडची मला बॅग आणायला सांगितली. ब्लडची बॅग आणायला सांगितली तर मला ब्लड बँकमध्ये मी गेलो तर त्यांनी मला सांगितलं की ही आता लगेच मिळणार नाही, 1-2 तासानंतर मिळेल. तर ती बेसिक प्रोसिजर आहे त्यांची. मे बी त्यांचा प्रोटोकॉल असेल की सबमिट केल्याच्या नंतर ती लोक काढून वगैरे ठेवतील, जे काय असेल ते. मी मान्य केलं. मी वरती येऊन सांगितलं त्या मॅडमला. त्या मॅडमनी मला सांगितलं की त्यांना सांग डॉक्टरांनी आत्ताच्या आत्ता मागितलंय. तर एक बेसिक प्रश्न असतो ना आपला की कोणत्या डॉक्टरांनी, कोणाचं नाव सांगू? तर त्यांचं उत्तर असं होतं की माझं नाव काही असेल, तुला काय करायचं आहे? म्हणजे मी त्या ठिकाणी काय त्या व्यक्तीला छेडायला गेलेलो का किंवा मी काय मिसबिहेव करायला गेलेलो का? एक सिम्पल क्वेश्चन होता की बाबा माझं नाव कल्पित आहे, विषय संपला. मी तिकडे जाऊन सांगितलं असतं की या डॉक्टरांनी सांगितलंय. हा उद्धटपणा जो आहे, हा जो मेंटल टॉर्चर आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास झाला आणि पेशंटलाही खूप जास्त त्रास झाला. कारण आमची जी वहिनी होती तिचंही आमचं जे बिहेवियर आहे, आम्हाला कोणाचा इन्सल्ट आम्ही कधी करत नाही किंवा आमचाही कधी कोणी केलेलं जात. त्याच्यामुळे आमचा होणारा इन्सल्ट तिने स्वतःवरती पण तो एक गिल्ट फील करून घेतला की माझ्यामुळे या लोकांना हे सहन करावं लागतंय. त्याच्यामुळे पण तिची इम्प्रूव्हमेंट होत नसेल किंवा त्याच्यामुळे पण जो तिला झालेला त्रास आहे तो पुढचा झालेला. कारण तिच्या घरातल्या माणसांचा जर का तिच्या समोर अपमान होतोय तर तो पण तिला कितपत आवडला असेल, नसेलच आवडला तिला. ह्या सगळ्या ओव्हरऑल ज्या एक्सपिरियन्सेस आले आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये, फॉर एक्झाम्पल आता ते डॉक्टर राकेश होते ज्यांनी सांगितलं आम्हाला की 15-20 माणसं तुमच्याकडची घेऊन या. आम्ही काही तिकडे मारामारी करायला जात नव्हतो. आम्ही फक्त आमच्या पेशंटचं कन्सर्न होतं, ती फक्त कंडिशन काय आहे किंवा ट्रीटमेंट काय चालू आहे किंवा कसं काय चालू आहे हे फक्त आम्ही विचारतो. जे प्रत्येक घरातल्या माणसाला जाणून घ्यायचंच होतं की आपला पेशंट कसा आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आलेल्या प्रत्येकाने ब्लड डोनेट करून जावं. ब्लड डोनेट करणं हा प्रत्येकाचा मानसिक आपला पर्सनल जो आहे वैयक्तिक डिसिजन झाला. त्याच्यावरती कोणावरती आपण बळजबरी नाही करू शकत. जर का तो डॉक्टर आम्हाला सांगतायत की तुम्हाला आल्याच्या नंतर इथे कंपल्सरीली ब्लड डोनेट करून जावं लागेल, 60-70 माणसाच्या काकांना किंवा आईंना ब्लड डोनेट करायला आपण सांगू शकतो का? त्यांच्यात जर का ब्लड डोनेट केलं तर त्यांच्या हेल्थवरती इफेक्ट होणार नाही का? मग तो पुढचा विचार. हे बळजबरी करणारे कोण? बळजबरी कसे काय करू शकतात? तुम्हाला जर का नसेल सांगायचं, तुम्ही जे आहे त्याला सांगा की बाबा तुला मी सांगतो, तू तुझ्या फॅमिलीला कन्वे कर. जर का तुम्ही स्वतः आम्हाला सांगताय की 15-20 माणसांना घेऊन या आणि त्या 15-20 माणसांना कंपल्सरी ब्लड डोनेट करावं लागेल, हे म्हणजे कुठलं लॉजिक आलं की आलेल्या माणसांनी कंपल्सरी ब्लड डोनेट करावं? मेहरबानी खात्यात येत नाहीत हे त्यांचे शब्द होते की मेहरबानी करत नाही आम्ही. मग डॉक्टरांना जे देव मानण्याची प्रथा होती आपल्या देशात ती निघूनच गेली आहे ना. आता इथे हा फक्त पैशाचा खेळ चाललाय. जिथे 1,50,000 जर का आमचा फंड अप्रूव्ह होतोय आणि आम्हाला 20,000चीच औषधं मिळतात, मग वरचे जे 1,30,000 होते ते गेले कुठे? त्या फंडचं झालं काय पुढे? हा बेसिकली आम्हाला क्वेश्चन आहेच ना. आमचा इथे येण्याचा, एक्सप्रेस करण्याचा इंटेन्शन फक्त हा आहे की आता आमचा माणूस गेला, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता त्या गोष्टीला. पण एक अशी इच्छा आहे की आम्हाला जो त्रास झाला, आमचा जो जसा माणूस गेला तसा इतर कोणाचा जाऊ नये. एक छोटासा प्रयत्न हा आमच्याकडनं आहे की एक एक्सपोज व्हावं आणि लोकांनाही कळावं की ते काय होतंय. त्यांनाही त्यांची चूक मान्य कळावी, त्यांना रिअलायझेशन व्हावं की आपण किती चुकीचं वागलोय. आपल्या चुकीच्या बिहेवियरमुळे, आपल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे एका व्यक्तीचा जीव गेला
आणि ह्याचं पूर्ण ब्लेम मी त्यांना देतो ओपनली, कारण त्यांच्या बिहेवियरमुळेच आम्ही डिसिजन घेतला हा डिस्चार्ज घेण्याचा. त्याच्यामुळे हे इतर कोणाबरोबर होऊ नये आणि इतर कोणाला याचा त्रास होऊ नये हेच आमचं बेसिक इंटेन्शन आहे, आणि म्हणून आम्ही हा सर्व इथे एक्सप्रेस होतो. नमस्कार, मी मोनिका पाटील. तेजस्विनी किरण पाटील ही माझी वहिनी आहे. वहिनी असून आम्ही दोघी बहिणीसारख्या राहिलेलो आहे एवढी वर्ष. जे काही तिच्याबरोबर झालेलं आहे केम हॉस्पिटलमध्ये, त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत. आम्ही तिला तिथे ॲडमिट केल्याच्या नंतर एकही स्टाफनी आम्हाला सपोर्ट केला नाही. तिची डिलेव्हरी झाली ही माझ्यासमोर झाली. बाळ झालं तिथे एकही डॉक्टर नव्हता, एकही नर्स नव्हती. तिथे मी एकटी होती जेव्हा बाळ बाहेर आलं. त्यानंतर डॉक्टरांना आवाज दिल्याच्या नंतर डॉक्टर आरामात येऊन बघतायत, तेव्हा त्यांनी बघितलं तर बाळ बाहेर आलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला बाहेर काढलं. त्याची डिलेव्हरी झाल्याच्या नंतर बाळाला घेऊन गेले. वहिनीचं जे काही होतं साफसफाई, जे काय तिच्या ब्लिडिंग वगैरे झालेलं होतं ते साफ करण्यासाठी सुद्धा एकही स्टाफ तिकडे नव्हता. ते सर्व मला करावं लागलं. तिची साफसफाई करणे, तिचे कपडे चेंज करणे, तिच्या बेडवरची चादर चेंज करणे, इथपासून सर्व मीच केलेलं आहे. त्याच्यानंतर एकही स्टाफने आम्हाला तिकडे सपोर्ट केलेला नाही आहे. डॉक्टर नाही, नर्स नाही आणि तिकडचे वॉर्ड बॉय कोणी, आया कोणीही सपोर्ट केलेला नाही आहे. आंघोळ करण्यासाठी सांगितलं तर 4 चौघामध्ये तिला आंघोळ करण्यासाठी टपमध्ये बसायला सांगितलेलं होतं. आता हा एका स्त्रीचा सन्मान केला जातो की नाही, यावर आम्हाला प्रश्न उद्भवला आला आहे केम हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त. ICUमधून जेव्हा वहिनीला कॅन्सर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, त्यानंतर तिकडे डॉक्टर कल्पिता जी आहे तिने आम्हाला खूप प्रकारे त्रास दिलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही आहे. तिने आम्हाला खूप त्रास देऊन खूप काय वाईट शब्द पण बोललेले आहेत. त्याच्यानंतर एक प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे का, प्लेटलेट्स जेव्हा आम्ही रोजच्या रोज वहिनीला चढवत होतो, ब्लड चढवणे, प्लेटलेट्स चढवणे हे रोज आमचं चालू होतं. एका डॉक्टरला सांगितलं प्लेटलेट्स चढवल्या, त्याला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी तिला प्लेटलेट्स चढवले. प्लेटलेट्स चढवल्याच्या नंतर एका सेकंदामध्ये तिच्या पूर्ण बॉडीवर बारीक बारीक फोड्या उठल्या, रिॲक्शन झालं, पूर्ण बॉडी तिची लाल झाली, सर्व तिचा चेहरा पूर्ण फोड्यांनी भरला. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना जोरजोरात हाका मारल्या. डॉक्टर आल्याच्या नंतर मी खूप घाबरली आणि तिकडनं मग मी निघून गेली बाहेर आणि माझा भाऊ तिकडे सर्व परिस्थिती हँडल करत होता. ही परिस्थिती जी बहिणीने मला सांगितली, जसं प्लेटलेट चढवले 2 ते 3 सेकंडच्या आतमध्ये त्यांचं चेहऱ्यावर आहे ना स्पॉट यायला चालू झाले. म्हणजे ते आपण डास चावतात ना तसे फोड्या यायला लागले. आम्ही पहिल्यांदाच अशी सिच्युएशन बघितली. आम्ही घाबरलो. बहीण घाबरत बाहेर पळून गेली. डॉक्टरांना आम्ही जोरजोरात ओरडून बोलवलं आणि तिकडे बघायला सांगितलं परिस्थिती. डॉक्टर आले आणि ठीक आहे रिॲक्शन झालं आहे पर्यंत, ठीक आहे रिॲक्शन झाले. एव्हिल करून काय एक इंजेक्शन येतं, ते मला नाही माहिती, पण एव्हिल असं काहीतरी नाव बोलले, ते एव्हिलचं इंजेक्शन द्यावं क्लिअर होईल. त्या नर्सना त्यांनी सांगितलं, सिस्टरना सांगितलं की एव्हिलचं इंजेक्शन. आम्ही वाट बघतोय, हे गेले सगळे इंजेक्शन, आता येईल हे आम्ही वाट बघतोय. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, इंजेक्शन घेऊन येत नाही आणि ही पूर्ण अंग खाजवते. मग आम्हाला तिकडे जावं लागलं, काय चाललंय, इंजेक्शन द्या तरी. तेव्हा आम्हाला सांगतायत की आमच्याकडे इंजेक्शन नाही आहे आणि भेटलं ना तरी ते खूप जुनं एक्सपायर वगैरे झालेलं असेल तर ते चालणार नाही. हे अगोदर सांगायला नको. मग माझ्या भावाला त्यांनी एक चिठ्ठी लिहून दिली एव्हिलची, व ते घेऊन या पटकन. मग त्या 10व्या मजल्यावर ना रस्त्यावर जाईपर्यंत 10 मिनटं लागतात. तुम्ही एकदा अनुभव घ्या तिकडे. तिथून जाऊन 2-4 दुकानं घेऊन ते 6 रुपयाचं इंजेक्शन होतं फक्त. मग माझ्या भावाने 2 इंजेक्शन घेऊन परत वरती आल्या. त्याला किती वेळ गेला, जवळजवळ अर्धा तास गेला. त्याच्यानंतर तिच्या अंगावर ते इंजेक्शन टोचलं गेलं आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं आणि नॉर्मल स्किन झाली. आता अजून काय सांगायचं, एवढे एक्सपिरियन्स आहेत की मला आठवत पण नाही आहे, पण आता एक समोर येतोय तसं लक्षात येतोय तसं सांगतोय. आता पूर्ण सांगायचं बोललं तर खूपच मोठं काहीतरी तसं आठवेल तसं मी सांगू, पण आता सध्या जे काय मी सांगितलं आहे त्याच्यावर तुम्ही
लक्ष देत आहे. हॉस्पिटलमध्ये जे काय चाललंय ते तुमच्यासमोर आम्ही ठेवलेलं आहे. माझं नाव विशाल पाटील. तेजस्विनी किरण पाटील माझी वहिनी लागते. तिला डिलिव्हरीसाठी KM हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तर तिकडे मला इतका वाईट अनुभव आलेला आहे, तो मला तुमच्यासोबत सांगायचा आहे. ॲक्च्युली तिला 6 तारखेला बाळ झालं. पण ते बाळ झालं तेव्हा तर अशी परिस्थिती होती की काहीच म्हणजे पॉझिटिव्ह आम्हाला सांगितलेलं गेलेलं नव्हतं, बाळाच्या बाबतीत पण आणि वहिनीच्या बाबतीत पण. आणि जे झालं त्याच्यानंतर असं होतं की त्यांनी तिथे डिलिव्हरीच्या वेळी ती कळा देत होती, 3 दिवस झाले, पण तिथे एक साधी नर्स तिथे अवेलेबल नव्हती. नर्स तर नाही, डॉक्टर पण नाही. डॉक्टर तर नाहीच नाही. जे ब्लड, जे प्लेटलेट, जे आम्हाला आणायला सांगितलेलं, जे तिच्यासाठी जे लागणार होतं सगळं सांगितलेलं, ते पण तिथे स्टोअर केलेलं होतं. ते त्यांच्या ब्लड बँकमध्ये, ते पण तिथे वेळेला अवेलेबल नाही. म्हणजे तिला लागणार आहे त्यांनाही माहिती होतं, पण तिला ते लागेल, कधी लागेल त्यांना माहिती होतं, पण त्याची तयारी त्यांच्याकडे नव्हती. जेव्हा तिची डिलिव्हरी झाली बाळाची, तेव्हा माझी बहीण तिथे होती. तिने बघितल्यानंतर, वहिनीने तिला सांगितल्यानंतर, ताईने बघितल्यानंतर त्यांना कळलं की बाळ आलंय बाहेर करून. त्याच्यानंतर थोडंसं धावपळ झाली. त्याच्यानंतर मग तिथे डॉक्टर्स आले, नर्स आले, सगळं झालं. तिथे आम्हाला जी काय ट्रीटमेंट होती ती केली. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की कॅन्सर डिटेक्ट झाला आहे करून. कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर असं सांगितलं की तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, तुम्हाला ट्रीटमेंट ताबडतोब चालू करावी लागेल. तर ती आम्ही चालू केली. म्हणजे भावाशी माझ्या मीटिंग वगैरे केली डॉक्टरांनी. त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्याच्यानंतर खूप म्हणजे एक स्टेप वाईज त्यांच्या ट्रीटमेंट चालू होत्या. नंतर हळूहळू तिला एक कॅन्सर वॉर्डला तिला शिफ्ट करण्यात आलं. तिथे बाळ होतं नवीन बिल्डिंगमध्ये. बाळाच्या सेम फ्लोअरला वहिनीला तिथे शिफ्ट करण्यात आलं. तर त्याच्यानंतर तिकडे जे आम्हाला त्रास झाला तो सांगू पण शकत नाही, इतका त्रास झाला आहे. तिथे असं झालेलं की पेशंटला तुम्ही इथून आणलंच का इकडे, असं आम्हाला ट्रीट होतं. म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट करायचीच नाही आहे. ते लोक असं दाखवत होते की आम्हाला हा पेशंटच नको. म्हणजे प्लेटलेट्स आणायचे, तर आणल्यानंतर 5-5, 6-6 तास प्लेटलेट्स टेबलवर पडलेले असायचे. ब्लड आणायचे, ब्लड आणल्याच्यानंतर चढवायचे नाही, चढवल्यानंतर नाही चढवायचं तरी ते मागवायचे. मागवल्याच्यानंतर तिथे आणल्याच्यानंतर सांगायचे रिटर्न करा. रिपोर्ट्स, जे इमर्जन्सी रिपोर्ट्स आम्हाला सांगायचे, टेस्ट वगैरे, त्या टेस्टचे रिपोर्ट्स आम्ही अर्जंटमध्ये आणले तर ते 4-4 दिवस टेबलवर पडलेले असायचे, ते पण बघायचे नाहीत. सांगायला गेलं का आम्हालाच तुम्ही शिकवणार का वगैरे अशी उलटी भाषा करायची. डॉक्टर कल्पिता करून आहे त्यांचं नाव, मी क्लिअरली त्यांचं नाव सांगतोय ह्यासाठी, कारण की आम्हाला जो त्रास झालाय, आमचा पेशंट तर गेलेला आहे, पण पुढच्या पेशंटला तो त्रास नको व्हायला यासाठी आम्ही बोलतोय तुमच्यासमोर. आणि जे काही हॉस्पिटलकडनं आम्हाला त्रास झालेला आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. बाकी आता त्यांचं जे काय होतं, जे कोविड टेस्ट, ज्या काही टेस्ट झाल्या त्याच्यात पण इतके घाणेरडे अनुभव आलेत ना. आता साधा स्वॅब काढल्याच्यानंतर तो स्वॅब त्या बॉटलमध्ये टाकला जातो. तो त्याच्यात न टाकता फोनवर बोलता त्या डॉक्टरने माझ्यासमोर डस्टबिनमध्ये टाकला. लॅबमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं हे स्वॅब कुठे आहे, तर मला तिथलं काय कळलं नाही. मग मी जेव्हा परत रिटर्न डॉक्टरकडे आलो आणि मोजून 10 ते 15 मिनिटाचा वेळ होता. टेस्ट लॅब होती 7व्या फ्लोअरला, वहिनी होती 10व्या फ्लोअरला. तिथून धावपळ करत ती डॉक्टर माझ्यावरच आरोप करते की तुम्ही हे स्वॅब काढून फेकलं असेल. आता माझ्या पेशंटला मी हे सगळं करायचं असेल तर मी तिथे धावलो कशाला असतो. मला जर का फेकायचं असतं मी 7व्यावरून 10व्यात धावत नसतो गेलो, मी एवढं केलं नसतं, ते आणायला पण नसतो गेलो. तर ती मानायला तयार नाही. मग तिने दुसरं मी घेऊन आलेलो, लॅबवाल्यांनी सांगितलं दुसरं घेऊन जा आणि पटकन घेऊन ये सॅम्पल. मग ते आल्याच्यानंतर जर का डॉक्टरला एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की नाही फेकलं तर ती डस्टबिनमध्ये बघायला का गेली. डस्टबिनमध्ये बघायला नसती गेली ना ती, जर का तिचा कॉन्फिडन्स नसता तर. प्लेटलेट्स आणल्याच्यानंतर अशा व्यक्तीकडे जे लावायला देत आहे ते ट्रेनिंगवाले, ज्याला साधं ते पॅक पण ओपन करता येत नाही, त्याला पॅक पण आमच्या समोर झालेलं आहे. आम्ही बघतो एकमेकांकडे हे काय चाललंय, की कोणाच्या हातात दिलेलं आहे. प्लेटलेट्स बोलत तर साधी गोष्ट नाही आहे, तिचे लो होते, प्लेटलेट्स भले लो होते, पण तुम्ही अशा व्यक्तीला चढवायला देताय ज्याला ते लावायचेच माहीत नाही. ते लावलेच नाही बरोबर, ते चढतील कसे. ब्लड आणल्याच्या नंतर तुम्ही चढवत नाही, ते 2-2 दिवस फ्रीजमध्ये, ते फ्रीजमध्ये ठेवताय. नाही पटलं तर रिटर्न पाठवतात. परत लावलं तर ठीक, लागलं तर ठीक, मग मागवायचं कशाला. इंजेक्शन सकाळ इंजेक्शन आणायला पळवलेलं, अर्जंटमध्ये पाहिजे, आणून दिले, इथून तिथून कुठून आणून दिले, नाही असं नाही, आणून दिले. आणल्याच्या नंतर ते इंजेक्शन 4-5 दिवसांनी जेव्हा दुसरे इंजेक्शन्स मागवले, पुढचे 4-5 दिवस झाले होते, माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत, प्रिंटआउट सगळं आहे. ते रिपोर्ट्स आल्याच्या नंतर, इंजेक्शन आल्याच्या नंतर मी प्रत्येकावर नावं लिहिली आणि ती नावं मी का तर एक्सचेंज करायला नको, आपल्या पेशंटचे दुसऱ्याला वापरायला नको, त्यासाठी मी ते
फ्रीजमध्ये ठेवायला गेलो तर जुने इंजेक्शन मला तिकडे पडलेले दिसले. तर हे इंजेक्शन जर का लावलेच नव्हते 4-5 दिवसापूर्वी, मग अर्जंटमध्ये का मागवले? मग पेशंटच्या जीवाशी खेळतच होते ना. ना सिनियर तिकडे कोणाचं ऐकत, ना ज्युनियर कोणाचं ऐकत. म्हणजे कोणालाही बोला, काही नर्स होत्या सपोर्टिव्ह, पण त्यांना पण त्यांच्या हेडला जबाब द्यायचा होता. त्यामुळे ते पण होपलेस होत्या, काहीच करू शकत नव्हते. आणि तिकडे जे ज्युनियर जे येत होते त्याला कोणची पण अरेरावी भाषा. प्लेटलेट जुने चढवले, तिला हे आलं, रिॲक्शन झालं. रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी चुकीचा मेसेज त्यांच्या हेडकडे दिला की पेशंट लावायला देत नाही. त्यांनी परत लावायला पाठवलं प्लेटलेट्स, कारण रिॲक्शन झाल्याचं वैद्यांनी सांगितलं हे नका लावू, जे माझ्या ग्रुपचे आहेत ते लावा. त्यांनी सांगितलं पेशंट लावायला देत नाही हे प्लेटलेट्स. आम्हाला पण चीड आली की तुम्ही खरा मेसेज द्या ना, तिकडे दिला की जे लावायला सांगते ते लावा, तुम्ही डायरेक्ट नाहीच बोलताय का? आणि वरून त्यांचा रिप्लाय काय, ठीक आहे नाही बोलताय ना, नको लावू. हे असं आम्हाला झालेलं आहे आमच्यासोबत. त्याच्यामुळे आम्ही सांगतोय KMच्या बद्दल जे वाटत होतं ना ते आता काही राहिलेलं नाही आहे. आणि खास करून डॉक्टर कल्पिता, ती डॉक्टर नाही आहे पण स्वतःला डॉक्टर समजते. ती डॉक्टर नाही, ती नर्सची हेड आहे पण स्वतःला खूप मोठी डॉक्टर समजते. ती नंतर आम्हाला कळलं की ती नर्सची हेड आहे. आणि जे हेड होते HOD चंद्रकला मॅडम, त्यांच्यासमोर असं दाखवायचं की आम्ही काहीच नाही. साध्या फाईलमध्ये पेपर पण वहिनी लावायची. वहिनीची आई त्यांना फाईलमधला पेपर काढायला सांगायचे. त्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांना काय भाषा, ही लंगडे लुळे लिहिता वाचता येत नाही, ती इथे येता कशाला? ही पेशंटच्या नातेवाईकाची भाषा. इंजेक्शन आणायला मी स्वतः गेलेलो. त्याच्यानंतर ती योजनेमध्ये जे इंजेक्शन होते, योजनेमधले इंजेक्शन मला आणायला पाठवले, मी गेलो. त्याच्यानंतर ही सही ती सही, याची स्टॅम्प त्याचा स्टॅम्प, सगळं करत करत लास्टला ते अप्रुव्हल वगैरे घेऊन मी जेव्हा मेडिसिन घ्यायला गेलो मेडिकलच्या विंडोला, तेव्हा तिथे मला सांगण्यात आलं की आउट ऑफ स्टॉक आहे. जर आउट ऑफ स्टॉक आहे, तिथे साईडला पण लिहिलेलं आहे नो स्टॉक. या सगळ्याचं माझ्याकडे प्रिंटआउट आहे. मी प्रत्येक पेपरचा मी फोटो काढलेला आहे, स्कॅन केलेला आहे. मी असाच अंदाजून केलेलं नाही. बिल घेतल्याच्या नंतर पण किती क्वांटिटी दिली आहे त्याचंही माझ्याकडे प्रूफ आहे. विदाउट प्रूफ बोलत नाही मी. तिथे ते लोक बोलत आहेत नो स्टॉक, महिना झाला आमच्याकडे स्टॉक नाही इंजेक्शनचा. मग ह्या इंजेक्शनचा तुमच्याकडे स्टॉक नाही तर तुम्ही मागवलं कसं? तो बोलला की डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांना बोलतो ती मला बोलते, ती डॉक्टर पण नाही, सॉरी नर्स, डॉक्टर नाही ती नर्स आहे, नर्सची हेड आहे. ती मला बोलते की तुझ्या ताकद असेल तर तू विकत घेऊन ये. मला माहिती नाही. आता योजना आम्ही घेतोय, आम्हाला जर का तेवढी ताकद असती तेवढे इंजेक्शन घेऊन घ्यायची तर आम्ही योजना का घेतली असती? आणि तुम्ही योजना ठेवताय तर आम्हाला कुठल्या बेसवर तुम्ही विकत आणायला सांगू शकता? मग योजना अप्रुव्हल झाली त्याचा अर्थ काय? त्याचा मतलबच काय योजनेचा? ती योजना लागू कुठे झाली? फक्त पेपरवर. पेशंटसाठी काहीच औषधं नाही. तुमच्याकडे काही औषधं नाहीच आहे, ती तुम्ही देता लिहून आणायला. पण तुमच्याकडे जी आहेत त्याला ज्या कंटेंटची सेम अवेलेबल आहे ती का नाही लिहून दिली? का तर तुम्हाला द्यावी लागली असती, बरोबर? ती तुम्हाला द्यावी लागली असती. हा एवढा मानसिक त्रास दिलेला आहे, पेशंटला पण दिलेला आहे, पेशंटच्या नातेवाईकांना दिलेला आहे. साधं कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना माहिती नाही. आम्हालाच नाही, ते पूर्ण वॉर्डला सतवलेलं आहे. वॉर्डचा इव्हन स्टाफ पण त्यांना कंटाळतो. स्टाफ पण आम्हाला पाठवून येऊन सांगायचे तिच्याबद्दल. आम्ही आमचा हे केल्यानंतर आम्हाला सांगायचं त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ती तशीच आहे. आणि नवीन जॉईनिंग आहे, तिचं काही बिहेवियर चांगलं नाही, ती लिटरली सायको आहे. आम्हाला इतका मानसिक त्रास दिलेला आहे ना, आम्हाला औषधाच्या बाबतीत त्याला कोणी जराही हेल्प केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथून डिस्चार्ज घ्यावा लागला आणि आम्हाला आमचा पेशंट गमवावा लागलेला आहे. नमस्कार, माझं नाव मोहित मनोहर भोईर. तेजस्विनी पाटील ही माझी सख्खी बहीण. आता हे प्रकार झालं आहे जे आता आमच्या हातून, म्हणजे माझी बहीण तर गेलीच आहे आता, त्याला तर मी आता काय करू नाही शकत. फक्त माझी एक विनंती आहे की जे आमच्या घरी घडलं आहे ते कोणाबद्दल होऊ नये, म्हणून मी हे सगळं सांगतो आहे तुम्हाला. हे सगळ्यांना कळायला पाहिजे ही गोष्ट की आमच्याबरोबर काय झालं आहे. हे एका प्रकारे आमच्याबरोबर हॅरेसमेंट झालेली आहे असं बघायला गेलं तर. की 18 दिवस झाले ती हॉस्पिटलमध्ये होती, जी डिलिव्हरी झाली, मुलगा झाला, सगळं ठीक झालं. पण नंतर जी आम्हाला जी ट्रीटमेंट भेटत आली, म्हणजे अगोदर पण जी इकडे पळा तिकडे पळा, ब्लडसाठी पळा, आता मीच कितींदा कुठे कुठे पळालो आहे. म्हणजे असं घडलं आहे की एक लिहून द्यायचे डॉक्टर येऊन की हे लिहून दिलं, हे अर्जंटमध्ये घेऊन या. आम्ही पळापळ करायचो खालती मेडिकलमध्ये, त्यांच्या अवेलेबल नाही हॉस्पिटलच्या. पहिली गोष्ट, हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये त्यांची औषधच अवेलेबल नाही. मग आम्ही येऊन डॉक्टरला प्रश्न विचारायचो, डॉक्टर हे अवेलेबल नाही, काय करायचं? तर समोरून त्यांचं उत्तर एकच यायचं, हा तुमचा कन्सर्न आहे, आमचा नाही, हे तुम्ही कुठनं पण अरेंज करा.
म्हणजे हेच मला विचारायचं आहे की एक साधा सुधारण माणूस जो कॉमन मॅन आहे, म्हणजे तो गरीब माणूस आता म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये येतो, तो कशासाठी येतो? तो पैसेवाला माणूस तर नाही येऊ शकत आहे. आमच्यासारखे गरीब लोकच येणार. जे येतात त्यांना तुम्ही मदत नाही करू शकत आहे, त्यांच्याकडून तुम्ही लुटालूट करतायत एका प्रकारे. आणि तुमची वार्ता जी असते ती तुम्ही बोलणं म्हणजे काय हडतूड चालू भाषा, चल निघ जा, इकडनं घेऊन ये तिकडनं घेऊन ये, तुमचा एक प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही, हे असे त्यांचे उत्तरं असायची. आम्ही पळत पळत ती औषधं भले आम्ही कुठून अरेंज करायचो, 10 जणांना फोन लावून इकडून तिकडून आम्ही बाहेरून घेऊन यायचो. घेऊन आणल्यानंतर ती औषधं तशी फ्रीजमध्ये पडून असायची. ती 2-2, 3-3 दिवस ती औषधं नाही द्यायची. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत तुम्ही लिहितच द्यायचे, रोज आम्हाला औषधं लिहून द्यायचे, हे घेऊन या. उद्या बोलायचे 50,000ची औषधं आणा, एकदा बोलायचे 1.5 लाखाची औषधं आणा. म्हणजे आम्ही आणायचे कुठून? तर आम्ही तुम्हाला प्रश्न केलेला की आमच्याकडे तेवढे इलाजाला पैसे नाहीत, म्हणून आम्ही तुमच्याकडे इलाज करायला आलो. तर तुम्ही आम्हाला 2 योजनाची हे दिली, एक इंदिरा गांधी योजना आणि एक दुसरी एक कोणती तरी योजना, जननी एक योजना. ही 2 योजना तुम्ही आम्हाला दिली, पण ती आता गव्हर्नमेंटने बंद केली. ते मेडिकलवाले बोलतात, हॉस्पिटलवाले तो फंड बंद केला. म्हणजे तिकडचे ट्रस्टी बोलतात की हे फंड भेटत नाही, हे गव्हर्नमेंटने फंड बंद केला आहे, हे पैसे येत नाहीत, असं नाही, औषधं येत नाही, आम्ही तुम्हाला औषधं कुठून द्यायची. म्हणजे हेच मला विचारायचं आहे की आमच्यासारखे लोक जे येतात तुमच्याकडे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल बोलतात, ते खर्च करणार, ते लोक मदत करणार, तुम्हाला सहकार्य करणार, पण हे सहकार्य आम्हाला भेटतच नाही. म्हणजे आम्हालाच काय, हे कोणालाही भेटत नाही. आणि हेच आम्ही सगळ्यांना पोचण्याचा प्रयत्न करतो की ही गोष्ट अशी अशी घडते. म्हणजे ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे का लक्ष देत नाही, कोण मुद्दामून करते हे आम्हाला नाही माहिती. तरी आमच्याबरोबर घडलं आहे, हे कोणाबरोबर घडू नये. आम्ही तर आमचा माणूस गमवला आहे, म्हणजे सोन्यासारखा आमचा माणूस गेलेला आहे. ह्याचं आमची भरपाई कोण करू नाही शकणार. पण हे कोणाबद्दल दुसऱ्यांबद्दल असं होऊ नये म्हणून हीच आमची विनंती आहे. असं कधी झालं नाही पाहिजे. तर कृपया करून तुम्ही याच्यावरती नीट लक्ष द्या, नीट हे करा जरा नीट. खूप आमच्यावर अत्याचार झाले आहेत. म्हणजे माझी आई होती आता तिकडे एवढ्या दिवस, तिला उलटं सुलटं बोलणे, लंगडी बिंगडी, भले कशीही असो ती होती, कारण की तिचं मूल होतं, तिची मुलगी होती म्हणून ती तिकडे थांबलेली. का तिला हौस नव्हती तिकडे लंगडत फिरायची. ती धावपळ करत होती. परत येऊन तिचे उलटं सुलटं नर्स लोक बोलायचे, डॉक्टर लोक उलटं सुलटं बोलायचे, ती ऐकून घ्यायची. का? कारण की तिची मुलगी आहे. ही परिस्थिती आमची झालेली आहे. आलं का हडतूड, ते जे जा इकडे, काय तुम्हाला कळतं का? ती 2-2 जण इकडे काय करतायत? 2 जण काय करतात म्हणजे आम्ही औषध घेऊन आलो. मी येऊन 1 मिनटं थांबत नाही, तुम्हाला औषध देत नाही तर तुम्ही हडतूड करतात. ते झालं. परत तिकडनं स्ट्रेचर आम्ही आणायचा. तिला आम्ही कुठे घेऊन जायचं असेल, तिला स्कॅनिंगला घेऊन जायचं असेल, CT स्कॅनिंगला घेऊन जायचं आहे, कशासाठी घेऊन जायचं, स्ट्रेचर आम्ही घेऊन यायचा, तिला बसवायचं, आम्ही न्यायचं, तिचा एक्सरे काही असेल ते आम्ही करायचं, परत तिला घेऊन यायचं, आम्ही झोपवायचं. म्हणजे असं सगळं तिकडे चाललेलं आहे हॉस्पिटलमध्ये. प्लस आम्हाला ते औषधं सांगायची, ते औषधं पण आम्ही आणायची, आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवायची. परत डॉक्टर आम्हाला बोलवणार, आम्ही काढून डॉक्टरच्या हातात द्यायचं. डॉक्टर ते इंजेक्शन देणार, परत तिकडे बेडवरती टाकणार. आणि ते बोलतात तुम्हाला क्लिनलीनेस नाही का, तुम्हाला शिस्त नाही का? हेच मला प्रश्न विचारायचे. मग डॉक्टरची शिस्त कुठे आहे ह्याच्यामध्ये? हेच तुम्हाला शिस्त दिली डॉक्टरला की तुम्ही इंजेक्शन दिलं आणि बेडवरती तिकडे टाकून निघून गेले आणि साफसफाई आम्ही करायची? म्हणजे हा कोणता प्रकार झाला आहे? तुम्ही उलटं बोलतात पण की साफसफाई ठेवा, हे करू नका, घाण करू नका, नीट ठेवा, स्वच्छ ठेवा, तिला व्हायरस झाला नाही पाहिजे, तिला कोणत्या प्रकारे तिला त्रास झाला नाही पाहिजे, आणि तुम्हीच त्रास देत आहे. म्हणजे हे तुमच्या हॅरेसमेंटमुळे आम्हाला डिस्चार्ज घ्यायला लागला. हा डिस्चार्ज घेऊन आम्ही तिला घरी घेऊन आलो. आम्ही दुसरा ऑप्शन बघत होतो, दुसरा डॉक्टर बघत होतो, तोपर्यंत हे असं सगळं घडलं आणि तिचा मृत्यू झाला. ती आमच्याकडून गेली. आता आम्ही किती पण कोणी पण काय केलं ते भरपाई नाही होणार आहे ती गोष्ट. मग हेच आमची विनंती की असं कोणाशी झालं नाही पाहिजे. तर कृपया करून तुम्ही जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलवरती आहे, जे मोठे अधिकारीवरती बसलेले आहेत, त्यांनी कृपया याच्यावरती लक्ष द्या. थोडंसं होऊ शकेल तर सहकार्य करा. जे गरीब जनते आहे, जे गरीब लोक आहेत, जे त्यांना मदत करता येऊ शकेल तर बिलकुल करा. पाठी हटू नका त्याच्यासाठी. कारण की खूप लोक रोज एक येतं नवीन, आम्ही बघतो रोज एक पेशंट येते, रोज रडते, त्यांचे घरातले रडतात. असं नाही की आम्ही चला इकडचे तर बाहेरून लांबून लोक येतात, तुमच्याकडे आशा आहेत.
आशा घेऊन की बाबा आमचा मुलगा बरा होईल, आमची मुलगी बरी होईल, आमचा कोण असेल नातेवाईक ते बरं होईल. पण हे असं घडल्यावरती नेहमी कोणाकडनंही अशी हे उत्तर नाही भेटलं की आम्ही इकडे आलो आहे, आम्ही बरं होऊन आम्ही गेलो. असं एकाही पेशंटबद्दल झालं नाही. मी 18 दिवस तिकडे होतो, मी नीट बघत होतो काय चाललं आहे काय नाही. हे अक्षरशः काय बोलायचं म्हणजे याच्यावरती बोलण्यासारखं काही नाही. तर तुम्ही कृपया करून लक्ष द्या आणि याच्यावरती काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. माझी निम्र विनंती आहे. नमस्कार, माझं नाव चेतन जयवंत पाटील. तेजस्विनी किरण पाटील ही माझ्या मामाचा मुलगा किरण पाटील ह्याची मिसेस आहे. आणि माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो का ज्या दिवशी मी एंटर झालो त्यावेळी कल्पिता मॅडम कोण होत्या तिथे, त्यांना मी विचारपूस केली का आमचा जो पेशंट आहे तेजस्विनी पाटील हिची म्हणजे स्थिती कशी आहे, काय तुम्ही म्हणजे उपचार काय सुरू केले. तर मला पहिल्यांदा उत्तर मिळालं का मी तुमच्याशी बोलायला बांधील नाही, बरोबर. त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं का मला जे कन्सर्न ज्यांनी दिले ते त्यांचे पती किरण नरेंद्र पाटील, तुम्ही त्यांना चौकशी करायची, माझ्याजवळ चौकशी करायला तेवढा वेळ नाही आहे, असं कल्पिता मॅडमनी मला स्पष्ट भाषेत सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग कधी कधी मला प्लेटलेट्स आणायला सांगायच्या, परत ब्लड आणायला सांगायचे. आणल्यानंतर दिल्यानंतर सांगायचं तिकडे ठेवा. ठेवल्यानंतर पुन्हा विचारलं ब्लड कधी लावणार, तर सांगणार आता लावणार नाही, तुम्ही हे घेऊन ब्लड बँकेमध्ये घेऊन जा. एखाद्या वेळी असं व्हायचं का त्यांचा पिरियड जो क्रायटेरिया असायचा तो 30 मिनिटाचा असायचा. म्हणजे ज्या वेळेपासून आम्ही ब्लड घेऊन गेलो ब्लड बँकेमधून त्या वेळेपासून 30 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही जर आम्हाला ब्लड आणून दिलं ब्लड बँकेमध्ये तर आम्ही ते ॲक्सेप्ट करू शकतो. अदरवाईज तुम्ही तुमची तिथे पेशंट ज्या वॉर्डमध्ये आहे त्या वॉर्डला त्यांचे जे कोणी इंचार्ज असतील तिथे त्यांच्या स्वाधीन करून त्या आपण शीतपेटीमध्ये ठेवायला सांगायचं. आम्ही तोच जो मॅसेज आहे तो त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं का आम्ही हे ठेवणार नाही, हे तुम्हाला जिथे ठेवायचं असेल तिथे तुम्ही ठेवा किंवा तुमच्या पेशंटच्या जवळ नेऊन ठेवा. जर अशी परिस्थिती आमच्यासारख्यांची होत असेल, आता आमचा तर माणूस गेलेला आहे, पण ही परिस्थिती कोणी दुसऱ्याची होऊ नये म्हणून आम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावरती त्वरित तुम्ही कारवाई करावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि ह्याच्यामध्ये सरकारने पण आम्हाला काय म्हणजे सपोर्ट असा दिलेला नाही, कारण योजना सगळ्या बंद होत्या. आम्ही प्रत्येक योजनेचा पाठपुरावा केला, त्याच्यानंतर आम्ही सगळ्या योजना लावून पण घेतल्या. पहिली योजना होती जननी योजना. जननी योजनेत सगळा फॉलोअप आम्ही घेतला, सगळ्या फाईल वगैरे जे काय त्यांची साईन फॉर्मवरती हवी होती ते आम्ही घेतली. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही डीन साहेबांकडे गेलो त्यावेळी त्या डीन साहेबांनी किरण नरेंद्र पाटील यांना सांगितलं का ही योजना लागू होऊ शकत नाही कारण आपल्याला सरकारी फंड अजून आलेला नाही. त्याच्यानंतर दुसरी योजना चालू केली. दुसरी योजना ही होती का महात्मा ज्योतिबा फुले योजना. ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा आम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलं जायचं गोळ्यांचं किंवा इंजेक्शनचं, ते आम्ही मेडिकलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्हाला तिथून अगदी वाजवी दरामध्ये जे औषधं उपलब्ध असायची त्यांच्याजवळ तेवढीच मिळायची. बाकी जे हेवी इंजेक्शन्स आहेत, हेवी कॉस्टचे इंजेक्शन आहेत ते आम्हाला दिले जायचे नाहीत. सांगायचा महिनाभराचा आम्हाला हेच भेटलेला नाही आहे, स्टॉकच आमच्याकडे आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जर ही परिस्थिती सगळ्यांची होत असेल तर मग हे इस्पितळं गव्हर्नमेंट इस्पितळं करण्याचा उपयोगच नाही आहे काय. म्हणजे ही योजना फक्त सरकार सांगतं आणि फक्त कागदी किंवा आपले टेलिव्हिजन ह्याच्यावरतीच सांगितलं जातं, बाकी आपल्यापर्यंत काय पोचत नाही त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामधलं आहे कोणतं तरी NGOचं मार्फत आम्हाला मदत मिळेल हे सांगण्यात आलं. त्याच्यानंतर ती मदत आम्ही घेण्यासाठी वर्डीला काय CPAA काहीतरी होतं त्यांचं नाव, तिकडे आम्ही गेलो, सगळे प्रोसिजर केली. त्याच्यानंतर आमच्याकडनं ते कॉस्ट सर्टिफिकेट वगैरे घेण्यात आलं. त्या कॉस्ट सर्टिफिकेटवरती अमाऊंट टाकली होती 4,55,000ची, 4,55,000. त्याच्यानंतर आम्ही सगळी प्रोसिजर केल्यानंतर आम्हाला तिथून एक स्लिप देण्यात आली. त्या स्लिपवर फक्त प्रिस्क्रिप्शनच्या वरती ती स्लिप होती, त्याच्यावर लिहिलेलं फक्त होतं
त्यांचा संपूर्ण ॲड्रेस वगैरे होता त्या एन जी ओचा, आणि त्याच्यावर फक्त लिहिलेलं प्लीज कॉल मी बिफोर गिवन मेडिसिन. मी ही जी होती त्यांची जी मेडिकल त्याच्यामध्ये ते पुरवली. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं का ही औषधं जी आहेत तुमची कॅल्क्युलेशनप्रमाणे 1,46,000ची आहेत. त्याच्यानंतर मी त्यांना विनंती केली का मला ती औषधं द्या, पण त्यांनी सांगितलं का मला ह्याच्यावरती चीटवरती नोट आलेली आहे का औषधं देण्यापूर्वी मला तुम्ही कॉल करावा. त्यांनी तिकडे कॉल केला एन जी ओला कॉल केल्यानंतर त्यांना तिथून सांगण्यात आलं का ह्यांनी मेडिकलवाल्यांनी 1,46,000ची औषधं ह्यांना देण्यात यावी असं त्याच्यामध्ये आहे. तर मी काय करू. तेव्हा त्यांना तिकडून सांगण्यात आलं का ही औषधं फक्त ह्यांना 20,000पर्यंत आपण अलॉट करू शकतो, बरोबर. तर 20,000ची औषधं, तर मी त्यांना सांगितलं का 20,000ची औषधं आम्हाला ही सगळी औषधं हवी. तर त्यांनी सांगितलं मला एन जी ओमधनं सांगितलं का जी एमर्जन्सीसाठी लागणारी औषधं आहेत ती तुम्ही हॉस्पिटलमध्ये विचारायला सांगा. विचारल्यानंतर तुम्हाला जी औषधं ते लोक टिकमार्क करून देतील ती मी आणून हे करायला देतो, मी तुम्हाला देतो. त्याच्यावरती सरासरी मी वाचलं तर मी त्यांना सांगितलं का मला प्रत्येक इंजेक्शनची जरा तुम्ही कॉस्ट सांगा. तर त्याच्यामध्ये एक इंजेक्शन पहिल्या नंबरचं होतं, त्याची कॉस्ट होती 7,800 रुपये. असे 12 इंजेक्शन लागणार होते. त्याच्यानंतर त्याच्या खाली 2 नंबरवरती कोणतं तरी होतं, त्याची किंमत होती 17,500 रुपये. अशी 2 इंजेक्शन, आणि बाकी सगळे खाली असे पकडून 1,46,000 असे होत होते. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं का आम्ही 20,000पर्यंत तुम्हाला देऊ शकतो. तर तुम्ही एक काम करा, KM हॉस्पिटलचे जे तुम्हाला जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले आहे ना त्यांना तुम्ही विचारा का कोणती एमर्जन्सीसाठी तुम्हाला औषधं हवीत. मी गेलो तिकडे, त्यांना विनंती केली का असं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या कल्पिता मॅडम ज्या आहेत त्या माझ्या अंगावर भडकल्या, म्हणाल्या तुम्हाला समजत नाही का, मला ही सगळीच्या सगळीच औषधं एका दिवसात हवीत. मग मी जे किरण पाटील माझे भाऊ आहेत त्यांना मी सांगितलं का असं असं त्या म्हणत आहेत. तर त्यांनी सांगितलं का त्यांनी पण जाऊन त्यांना विनंती केली कल्पिता मॅडमला का आम्ही एवढी औषधं आम्ही नाही हे करू शकत, तर तुम्ही थोडे औषधं घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग मी ते प्रिस्क्रिप्शन घेऊन पुन्हा त्या मेडिकलवाल्याकडे गेलो. त्यांना सांगितलं का हे जे आहे हे त्यांनी सांगितलं का सगळीच्या सगळी औषधं आहेत. तर ते म्हणाले पण का एवढी सगळी औषधं एका वेळेला काय लागू शकत नाही. म्हणून मग त्यांनी त्यांच्यानुसार 20,000मध्ये जेवढी इंजेक्शन किंवा ज्या मेडिसिन्स बसतील तेवढे माझ्याकडे दिले. ते मी घेतले आणि ते मी येऊन त्या कल्पिता मॅडमच्या स्वाधीन केले. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती परत आवाज चढून बोलायला चालू केलं का तुम्हाला समजत नाही का, मला हे सगळ्याच्या सगळे इंजेक्शन पाहिजे, त्याच्याशिवाय मी कोणतंही एकही इंजेक्शन लावणार नाही. तर मी त्या बाजूच्या डॉक्टरांना सांगितलं का आम्ही एवढं अफोर्ड करू शकत नाही, एवढे पैसे आमच्याजवळ आता नाही आहेत. तर तुम्ही जेवढे आहेत इंजेक्शन दिलेलं ते करा. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्याच मॅडमनी, कल्पिता मॅडमनी, का निदान मला उद्यापर्यंत 6 इंजेक्शन तरी हवेत. ते 7,800चे 6 इंजेक्शन मला हवेत 12 इंजेक्शनपैकी. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं का आम्ही प्रयत्न करतो. तरी पण ते बाजूचे डॉक्टर म्हणाले ठीक आहे तुम्ही प्रयत्न करा, निदान 2 तरी इंजेक्शन उद्याच्या दिवसामध्ये मला हवेत. म्हणजे 12 इंजेक्शन जर हवे होते तर मग तुम्हाला 2 वरती पण चालू शकत होतं. तर मग तुम्ही एवढा नातेवाईकांना तिच्या मिस्टरांना एवढं हॅरिसमेंट करायचा प्रयत्न का केला. त्याच्यामुळे मग आम्ही तो डिसिजन घेतला का इथे काही वेगळीच दिशेने हे चालू आहे ट्रीटमेंट. म्हणजे पेशंटला तर त्रास होतोच, पेशंटच्या नातेवाईकांना पण त्रास होतो. परत आणखी एक दुसरी माझ्याच बरोबर घडलेली घटना तुम्हाला सांगतो. जेव्हा मी प्लेटलेट्स आणल्या खालच्या ब्लड बँकमधून, त्याच्यामध्ये 4 प्लेटलेट्स सांगितल्या होत्या आणि 2 ब्लडच्या बॅग सांगितल्या होत्या. मी आणून त्यांच्याजवळ दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्यातल्या 2 प्लेटलेट्स 2 नाही 4च्या 4ही प्लेटलेट्स तिकडे नेऊन ठेवायला सांगितल्या. आणि त्यांचा कोण कलिग होता का कोणी होता मला माहीत नाही. ज्या डॉक्टरांना साधं प्लेटलेट्सची बॅग कशी ओपन करायची आणि ती कशी पेशंटला लावायची ते सुद्धा त्याचा नॉलेज नाही, असे ट्रेनी डॉक्टर, मला माहीत नाही कोण होते ते ट्रेनी डॉक्टरांनी सांगितलं का मला प्लेटलेट्सची बॅग लावता येत नाही. दुसऱ्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं
कसं लावायचं, काय लावायचं. त्याच्यानंतर ती प्लेटलेट्स लावली, त्यातले एक बॅग लावली, एक बॅग कंटिन्यू चालू झाली 2 मिनटामध्ये, 5 मिनटामध्ये जास्तीत जास्त ती प्लेटलेट्सची बॅग फिडिंग होते. त्याच्यानंतर दुसरी जेव्हा बॅग लावली त्यावेळी इमिजिएट पेशंटच्या अंगावरती आणि तोंडावरती असे छोट्या छोट्या फोड्या यायला चालू झाल्या आणि संपूर्ण बॉडीला त्यांच्या इचिंग व्हायला चालू झालं, खाज यायला चालू झाली. त्याच्यानंतर इमिजिएटली त्यांना ते थांबवण्यास सांगितलं, थांबवलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांच्याकडे इंजेक्शन नाही, आवीचं इंजेक्शन नाही आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी करा तिथे. तेव्हा त्यांनी कुठलं तरी एक इंजेक्शन आणून टोचलं, आम्हाला माहीत नाही कोणतं ते. त्याच्यानंतर तिकडेच एक कोणी होत्या सिस्टर, मला माहीत नाही, त्यांनी मला सांगितलं का तू खाली जाऊन मेडिकलमधनं फ्रेश एक आय व्हीचं इंजेक्शन घेऊन ये. ते इमिजिएटली मी मारायला सांगते. हे इंजेक्शन कधी कधी आपल्या हॉस्पिटलचं काम करतं किंवा नाही करत हे सांगू शकत नाही. म्हणून मी समोरच्या मेडिकलमध्ये जाऊन तिथून मी आय व्हीचं किती हार्डली 6 रुपयाचं इंजेक्शन, ते 6 रुपयाचं इंजेक्शन मी त्यांना नेऊन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी ते मारलं. म्हणजे आणि तिकडे कोणीही डॉक्टर जेव्हा हे चालू होतं प्लेटलेट चढवण्याचं किंवा ब्लड चालवण्याचं जे काम असतं त्यावेळी कोणीही तिथं उपलब्ध नसतं. ते फक्त लावतात आणि जातात. बाकी तुम्ही फक्त पेशंटच्या नातेवाईकांनी सगळं बघत राहायचं. ते संपल्यावरती ह्यांना सगळीकडे शोधायला जायचं. हे सीटवर नसले का ह्यांना सगळीकडे शोधून त्याच्यानंतर मग ते लावून घ्यायचं. ही तिकडे सगळी चालू असतं प्रोसिजर. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्याला आम्ही कंटाळून आम्ही तिथून आमच्या पेशंटला डिस्चार्ज घ्यायचा सगळ्यांनी. आणि निर्णय हा सगळा आमच्या सगळ्यांचा मिळून होता, कोणी एकट्याचा नव्हता, आमच्यावर कोणाचा दबावही नव्हता. ह्यासाठी आम्ही आमच्या पेशंटला डिस्चार्ज घेऊन आम्ही तिथून हलवलं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती अगदी कडक कारवाई करून आम्हाला त्याचा न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून दुसरं कोण ह्याच्यामध्ये दुसरे कोणी पेशंट जे असतील ते ह्या अनुभवाला बळी पडू नये ह्यासाठी तुम्ही काहीतरी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.